श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 23वा अभंग आहे. याचा पहिल्या दोन ओळीचं निरूपण आज आपण बघणार आहोत. 7-5-3 दशकांचा मेळा, 7-5-3 दशकांचा मेळा, एक तत्व कळा हरिदावी, एक तत्व कळा हरिदावी, तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, तेथे काही कष्ट न लगती, तेथे काही कष्ट न लगती, अजपाजपणे उलट प्राणाचा, अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही नामाचा निर्धार नसे, तेथेही नामाचा निर्धार नसे, ज्ञानदेवाजीने नामे बिन व्यर्थ, ज्ञानदेवाजीने नामे बिन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमियेला, रामकृष्णी पंथ क्रमियेला, 7-5-3 दशकांचा मेळा, एक तत्व कळा हरिदावी, एक तत्व कळा हरिदावी. ज्ञानेश्वर महाराज या अभंगात सांगतात की हरी कसा आहे. एक तत्व हरी, कळा दावी, हरी आणि त्याची कळा, हरी आणि त्याची शक्ती, सगुण आणि निर्गुण परब्रह्म श्रीहरी, हे दोनच आहे म्हणले. पण बाकी लोकांनी एवढं काय काय निर्माण केलं शास्त्र, आणि त्याच्यामुळे सर्वकडे भ्रम निर्माण झाला, कोणाला काही कळतच नाही. या सृष्टीमध्ये खरं दोनच गोष्टी. सृष्टी कशाची बनलेली आहे हो? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, संत पुरुष सांगतात, दोनच तत्वाची आहे. आणि ते दोन तत्व सुद्धा एकाचे दोन झालेले आहेत, आणि ते दोनाचे एक होतात. म्हणजे एकतत्व कळा हरी दावी. ही सृष्टी कशाची निर्माण झाली? सायन्स वाले पुष्कळ शोध लावतात, अमुक झाला तमुक झाला, बिग बँग झालं, काय न्यूट्रॉन, प्रोटॉन, काय इलेक्ट्रॉन, हे सगळं सांगत असतात. आणि तेव्हा हे सगळं गोष्टी सांगतात. पण संत सत्पुरुष काय सांगतात, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात अनुभवानी, आमचं एक हरी आहे, आणि त्या हरीच्या पासून हे सगळं निर्माण झालं. एक तत्व कळा हरी दावी. कळा म्हणजे त्याची शक्ती, त्याची चैतन्य शक्ती, तो सगुण आणि निर्गुण परब्रह्म श्रीहरी आहे. आणि त्याची कळा म्हणजे त्याची शक्ती आहे, त्याची चैतन्य कळा. बस, याच्या पलीकडे काही नाही. याच्या पलीकडे काही तुम्ही डोकंपीठ करू नका. पण ऐकत नाही लोक. त्यांना आपल्या ज्ञानाचं काहीतरी पांडित्याचं प्रदर्शन करायचं असतं, आणि म्हणून म्हणाले बऱ्याच लोकांनी बरेच शोध लावले. 7-5-3 दशकांचा मेळा, असे शोध लावले. 7 खरं हे श्रीहरीची चेतना आहे, त्याच्यामुळे सर्व आहे, घडत आहे. पण शास्त्रीय पंडितांना म्हणले
आणि सायंटिस्ट लोकांना त्याचा शोध घेण्याचं एवढं त्याचं हे झालं ही ब्रह्मांड सृष्टी कुठे निर्माण झाली, काय किती तत्वाची बनलेली आहे, याच्यात त्यांनी खूप शोध केला म्हटलं. तर काही लोक म्हणतात ही ब्रह्मांड सृष्टी निरनिराळ्या तत्वांची बनलेली आहे, असं काही लोकांनी मानलं. काय कोणी म्हणतात की ही सृष्टी 7 आवरणांनी वेष्टलेली आहे, सप्तकंचुकी आहे. 7 आवरण एकावर एक अशी 7 आवरण आहे, त्यांनी सृष्टी बनलेली आहे. कोणी म्हणतात पंचमहाभूतांनी बनलेली आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. कोणी म्हणतात ही त्रिगुणात्मक आहे, सत्व रज तमो, इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन, आणि म्हटले त्याच अणु परमाणु, आणि ते फिरतायत सगळं, असं कोणी शास्त्रज्ञ लोक सांगतात. आणि या सृष्टीत म्हणले स्थूल पंचमहाभूत, काही लोक म्हणतात या सृष्टीत स्थूल पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, आणि त्यांचे शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 सूक्ष्म गुण, अशी 10 तत्वे आहेत. बस 10 तत्वे आहे. काय 5 महाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, आणि त्यांचे गुण शब्द स्पर्श रूप रस गंध, असे 10 तत्व आहे. या 10 तत्वांनी ही सृष्टी बनलेली आहे, असे निरनिराळे शोध त्यांनी लावले. तेव्हा श्रीहरीची ब्रह्मांड सृष्टी अनंत आहे. खरं सांगायचं ना तरी श्रीहरी हा अनंत आहे, त्याची ब्रह्मांड सृष्टी ही अनंत आहे. अनंत असल्यामुळे जसं जसं ते शोध घेत गेले तसं त्याला अनेक प्रकारची गोष्टी सापडल्या, अनेक तत्व सापडले, आणि ते बदलत गेलं. कारण सृष्टी नेहमी नवीन होत असते. प्रत्येक क्षणम यो नवताम पैती, प्रत्येक क्षणाला सृष्टीचं रूप बदलत असतं. शेवटी म्हणले शास्त्रज्ञ पंडित, शास्त्री पंडित, शास्त्रज्ञ सायंटिस्ट सगळे शेवटी दमले. इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन असं म्हणतात. त्याचं पुढे अध्ययन त्यांनी केलं तर त्यांनी सांगितलं प्रत्येक या 3 याचं प्रत्येक आणखी पुढे 3 आहे, त्याच्या पुढे गेलं तर याच्या आणखी पुढे 3 निघाले. असं 3 करता असे पुष्कळ आहे. किंवा त्यांच्या लक्षात आलं की अरे हे पुष्कळ आहे, याचं काय आपण करत राहिलो याचं संशोधन हे कधी संपणारच नाहीये. म्हणून त्यांनी सांगून टाकलं की इन्फायनाइट, हे इन्फिनिटी आहे म्हणाले, हे अनंत आहे, याचा काही शोध लागणार नाही. शोध होऊ शकेल पण म्हणले नुसता पैसा आहे का पैसा जाईल, नुसता वेळ जाईल, आणि परत आता 3 गुण दिसले तर परत आणखी 3, त्याचे 3 भाग, परत आणखी त्याचे 3 भाग. ह्याला शेवटी त्याला लक्षात आलं की हे काय खरं नाहीये, आणि त्याने तो नाच सोडून दिला. म्हणजे आपलं शोध कार्य थांबवून टाकलं. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात अरे आधीच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की इथे दुसरं काहीच नाहीये, इथे फक्त एक श्रीहरी आहे, त्याची कळा एकतत्व कळा डावी हरी, बस श्रीहरी, आणि त्याची चित कळा आहे, चैतन्य, त्याची चैतन्य स्फूर्ती, चैतन्य शक्ती आहे, आणि तिचा हा भास सर्व झालेला आहे. तुम्हाला खरं काही नाही. एकतत्व कळा हरी डावी. मग या परमेश्वरा या सृष्टीचा शोध घेणं थांबलं, आणि सृष्टीचा शोध घेणं थांबलं त्याच्याबरोबर परमेश्वराचा शोध घेणं थांबलं. आणि सृष्टीच एवढी अनंत आहे तर परमेश्वर किती अनंत असेल बाबा, जाऊ दे, त्याचा शोध नाही घेतलेला मला. परंतु आपल्या संत सत्पुरुषांनी सद्गुरूंनी हा आधी शोध लावून ठेवला होता श्रीहरीचा, त्याच्या मायेचा. तेव्हा ज्या परमात्म्याची एवढी म्हणली सृष्टी अनंत आहे, तो परमात्मा किती अनंत असतो, या कल्पनेने त्यांना परमात्म्याचाही शोध लागू शकला नाही, श्रीहरीचाही शोध लागू शकला नाही, आणि केवळ कष्टच पदरात पडले जायचं. शेवटी झालं काय, एवढं सायन्स पुढे गेलं, एवढं झालं, चंद्रावर गेले, मंगळावर गेले, आणखी कुठल्या ग्रहावर गेले,
एवढा पैसा खर्च झाला, शेवटी झालं काय? की सृष्टीचं रहस्य सापडलं काय? नाही म्हणा. आम्ही शोधायला जातो, 3 मिळतात आणि परत लक्षात येतं की याचे पुढे 3 भाग आहेत आणि परत त्याचे 3 भाग आहेत. अजून सारखं लक्षात येतं, हे थांबवून टाका म्हणतात शास्त्रज्ञ लोक. सांगितलं आता बरेच शोध शास्त्रज्ञ लोक शोध करत होते. ते म्हणले आता हे पुरे झाला, आता आम्ही आपला हा शोध बंद करतो म्हणा. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूटन इथपर्यंत आम्ही आलो, आता पुढे तेच आहे म्हणा, पुढे तेच रिपीट होत आहे, आता जाऊ दे म्हणले. आणि परमेश्वराचा, अरे सृष्टीचा शोध नाही लावू शकलो आम्ही, तर परमेश्वराचा काय लावणार आहे? आणि एवढे कष्ट झाले म्हणले आम्हाला, एवढा पैसा गेला, वेळ गेला, आणि जी टेक्नॉलॉजी तयार झाली त्याच्यातून काही टेक्नॉलॉजी तयार झाली, सॅटेलाइट झाले, उपग्रह झाले, परग्रहावर त्याला पाठवलं, अब्जावधी रुपये खर्च झाला, त्याचा उपयोग काय झाला? तर शून्य. एवढा वेळ वाया गेला, एवढा पैसा खर्च झाला. आणि वरती अंतरिक्षात जाणार तरी किती हो? ते अंतरिक्ष काय, जेवढं तुम्ही जाल तेवढं ते पुढे म्हणाले, जेवढं वरती जाल तेवढं पुढे, जेवढं खाली जाल तेवढं खाली. त्याचा काही पत्ताच लागत नाही. चंद्रावर जा, मंगळावर जा, तरी पुढे आहे त्याच्या, हे संपतच नाही म्हणा. आणि पुढे गेले की अनंत, त्याच्या पुढे गेले की पुढे दुसरा अनंत, त्या अनंताला बघणार दुसरा अनंत, त्या दुसऱ्या अनंताला बघणार तिसरं अनंत, आणि त्या तिसऱ्या अनंताला बघणार, त्याचं ज्ञान करून घेणार चौथं अनंत. असे अनंताचे सुद्धा टप्पे आहे. म्हणजे एकच अनंत असं नाही आहे. बरं, हे अनेक अनंत ज्या एका गॅलेक्सी मध्ये आहे, त्या एका ब्रह्मांडात आहे, अशी म्हणजे अनेक ब्रह्मांड आहे, आणि त्या अनेक ब्रह्मांडात अनेक अनंत आहे. काय म्हणले करणार? शेवटी वेळ लागायची पाळी आली म्हणा. मग आता काय करायचं? तुम्ही जाऊ द्या, आता एकमेकांची डोकी फोडण्यासाठी याचा उपयोग करा. शहरावर बॉम्ब टाका, शहर बेचिराग करा, बिल्डिंगा पाडून टाका, एकमेकांची डोकी फोडा, काय आणि म्हणजे हे सर्व त्यांच्यावर याचा बचाव करा. तेव्हा हे सर्व टेक्नॉलॉजी शेवटी युद्धासाठी उपयोगात द्यायला लागली. मिसाईल तयार करा म्हणतात, हे सगळी टेक्नॉलॉजी मोठमोठ्या मिसाईल तयार करण्यासाठी वापरा, आणि एकमेकांच्या शहरावर ते टाका, आणि शहर बेचिराग करून टाका. झालं, लोकांना मारून टाका, बिल्डिंगा तोडून टाका, डोकी फोडून टाका. शेवटी कुठपर्यंत आले? इथपर्यंत आले. एवढं सगळं करून याचा एवढं त्यांना मिळालं, डिस्ट्रक्शन झालं सगळं. मग म्हणाले, मग तुम्ही काय केलं हो? अरे आम्ही म्हणाले, त्या आमच्या संत सत्पुरुषांनी त्या सृष्टीचा शोध लावलाच, त्या अनंताचा शोध तर लावलाच, पण त्या सृष्टीचा शोध तर लावलाच, कशी निर्माण झाली, आणि त्या श्रीहरीचाही शोध लावला म्हणा. तो श्रीहरी लपून बसला होता, त्या श्रीहरीचाही शोध लावला. मग कसं केलंय? तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, तेथ काही कष्ट लागती. तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, हे सर्व मार्ग आहेत ना, म्हणजे या सर्व मार्गाच्या पेक्षा श्रेष्ठ, वरिष्ठ असं म्हणले. नाम त्यांनी शोधून काढलं, नामाचा शोध लागला, आणि त्या नामाचा शोध लागल्याबरोबर त्याला या चैतन्याचा शोध लागला. एकतत्व कळा दावी हरी, त्या हरीने जी एकतत्व कळा, म्हणजे ही चैतन्य शक्ती निर्माण केली, त्याचा शोध लागला म्हणजे या नामामुळे. आणि इथे काही कष्ट न करता लागला, बस एका जागी बसून आईची बसून करा एकच. ते काही कुठल्या लॅबोरेटरीत केले नाही, काही प्रयोग केले नाही, काही योग केला नाही, अष्टांग योग केला नाही, काही समाधी लावली नाही, काही नाही. हे तर काही कष्ट न लागती, फक्त श्रीहरीचं नाम त्याने घेतलं.
तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, ते तर काही कष्ट न लगती. नाम तसं नाही म्हणत, हे श्रीचं नाम सर्व मार्गापेक्षा वरिष्ठ आहे. आणि हे सिद्ध आहे म्हणजे त्याने, त्याला श्रीहरी म्हणजे काय, त्याचा अनुभव काय, ही माया त्याची काय, ही सृष्टी काय, ही कशी बनलेली आहे, सर्व म्हणले ज्ञान त्यांच्या ठिकाणी त्या नामामुळे प्राप्त झालं. आणि काही कष्ट न करता, तिथे काहीच कष्ट लागत नाही. उलट म्हणले या संसारात ज्याला खूप कष्ट झाले असतील, ज्या सायंटिस्ट लोकांना, ज्या शास्त्री पंडितांना एवढे कष्ट झाले, त्यांना त्याने सांगितलं की या इथे डोकं पुढी केली, एवढी एकमेकांचे डोकं फोडले, आणि आता त्याच्यामुळे तुम्हाला खूप कष्ट झाले. तेव्हा तुम्हाला जर शांती पाहिजे असेल, विश्रांती पाहिजे असेल, तर म्हणले तुम्ही इथे या, आणि या नामामध्ये तुम्हाला विश्रांती प्राप्त होईल, या नामामध्ये तुम्हाला शक्ती प्राप्त होईल, या नामामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त होईल, या नामामध्ये तुम्हाला सर्व प्रेम प्राप्त होईल, आणि या नामामध्ये तुम्हाला सर्व काही आनंद जो आहे, सर्वश्रेष्ठ आनंदाची प्राप्ती होईल. तेव्हा म्हणले संसारात कातावलेला मनुष्य शांत शांत होऊन जातो त्या नामामुळे. आणि सर्व हे करून येथे काही कष्ट न लागत, काही कष्ट न करता, हिंग लगेना फिटकरी रंग चोखा होय, असं हिंदीत म्हणतात. हिंग लगेना फिटकरी, फिटकरी एकदम तिला काही पैसे लागत नाही, म्हणजे फार स्वस्त असतो, आणि हिंगही म्हणजे स्वस्त असतो, पण तेही लागत नाही. म्हणजे हिंग लगेना फिटकरी रंग चोखा होय, रंग असं काही होतो. तेव्हा एकाच जागेवर बसा, शांत बसा, आणि सद्गुरूंनी दिलेलं जे नाम आहे त्या नामाचा जप करा, जप करा. एका जागी बसून तुम्ही जप करा. यात काय कष्ट आहे? तो एका जागी बसायचा आणि कष्ट जप करायचं, पण त्याचं ते लोकांना कष्ट वाटतो. मग किती वेळ करायचा? 10 मिनिटं करायचा की 15 मिनिटं करायचा की तासभर करायचा की 2 तास करायचा का दिवसभर करायचा? त्याचे ते कष्ट होतो. खरं एवढं सोपं आहे म्हणा. तेव्हा जर कोणाला सांसारिक ताप कष्ट झाले असतील, यात तर कष्ट होतच नाही, पण याच्या उलट जर कोणाला संसारिक ताप कष्ट झाले असतील तर ते नाम घेतलं असतं ते शांत होत, सर्व संसार शांत होत. आणि म्हणून सांगतात की तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, इथं काही कष्ट न लगती, इथे काहीच कष्ट लागत नाही. उलट येथे सर्व कष्ट हरुनी जाती. काही कष्ट झाले असेल ते हरून जातात. तेव्हा आता नाम सर्व मार्गामध्ये वरिष्ठ का? ज्या नावाने सर्व सृष्टीचा शोध लागतो, सृष्टी कशी तयार झाली, सृष्टी कशा करता तयार झाली, हे सर्वाचा शोध लागतो, आणि त्या सृष्टीवरून त्या श्रीहरीचा शोध लागतो. असं त्या नामात सामर्थ्य आहे. म्हणजे म्हणून हे नाम सर्व मार्गामध्ये वरिष्ठ आहे. इतर सर्व मार्गात कष्ट आहेत, या मार्गात काही कष्ट नाही. योग मार्गात 8 प्रकारचे कष्ट आहेत. यम, नियम, आसन, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, असे 8 प्रकारचे कष्ट आहे. आणि एवढे कष्ट करूनही खाली अधपतन होण्याचं भीती आहे म्हणा. पण त्या 8 पायऱ्यांनी तू जाईल तरी काय पोहोचू का, याची शाश्वत आहे. पण जाताना कष्टही खूप आहेत या योग मार्गात. आता ज्ञान मार्ग बघितला तर त्याच्या ज्ञान मार्गातही कठीण पुष्कळ आहे, पुष्कळ कठीण आहे म्हणा. खूप कष्ट घ्यावे लागतात. आधी ज्ञान कठीण आहे म्हणजे, आधी ज्ञान संस्कृत मध्ये, समजा मराठीत आलंय, हिंदीमध्ये आलंय, तरी ते शब्द असे आहे, ते ज्ञान एवढं गहन आहे की म्हणजे ते जाणून घेण्यात खूप कष्ट आहे. आणि बरं एकदा वाचलं तर होत नाही म्हणलं, दुसऱ्यांदा आपलं श्रीमद भागवत रहस्य आम्ही एवढं सोपं लिहिलं, पण भक्त मंडळी एकदा वाचतात, 2दा वाचतात, 3दा वाचतात, तरी प्रत्येक वेळा त्याच्यातून नवीन नवीन अर्थ निघत जातो. म्हणजे हे कमाल आहे. तेव्हा ज्ञान मार्गामध्ये म्हणत एवढं कठीण आहे की सारखं त्याची रिव्हिजन वर रिव्हिजन करतच राहावं.
सारखं सकाळी उठलं का वाचायचं, रिव्हिजन करायची, दुपारी रिव्हिजन करायची, संध्याकाळी रिव्हिजन करायची, रात्री रिव्हिजन करायची, मग झोपायचं. म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत त्याचं सारखं भोकंपट्टीच करावी लागते का? त्याचं मनन चिंतन निधी ध्यासन करावं लागतं. मग आता ज्ञान मार्गात एवढे कष्ट काय? नाही तर ते विसरायला होतं. आठवते ब्रह्म ना आठवते भव ब्रह्म, त्याच्यात एक मोठी रिस्क काय म्हणते, आठवलं तर ते ब्रह्म, आठवलं तर ठीक आहे, ब्रह्माचा अनुभव आहे. आणि जर का विसरला थोडा, ते झाला घसरला, विसरला का घसरला. आठवते भव भ्रम, लगेच भव भ्रम येऊन पकडून घेईल, लगेच भ्रम येईल आणि पकडेल तुझ्या बुद्धीला. नाठवतो भव भ्रम नाही हो. एखाद दिवशी ते मग ज्ञान नाही, आम्ही रिव्हिजन केले तर चालणार नाही का? नाही, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्ञान ते आठवस. आणि म्हणून सद्गुरू ज्ञान सांगत असतात. तर गुरुवारी शुक्रवारी ज्ञान का सांगतात? या कारणाने ऐकायचं आणि या कारणाने सोडून घ्यायचं, त्याच्यासाठी नाही. त्याचं मनन श्रवण आहे, मनन आहे, चिंतन आहे, निधिध्यासन आहे. आणि मनन चिंतन निधिध्यासन केलं नाही तर तुम्हाला ते ज्ञान, त्या ज्ञानाचा अनुभव येणार नाही, संसाराचाच अनुभव येईल. आणि म्हणून दर गुरुवारी शुक्रवारी सद्गुरू बोलत असतात. हो, संसारात बघा कसं आहे. आम्ही बघितलं की एका कॉलेजमध्ये आम्ही गेलो, काही कामानिमित्त तिथे इंटरव्ह्यू चालू होता. आता ते प्रिन्सिपल आमच्या अगदी जवळचे होते. आम्ही दोघेही गेलो. ते म्हणलं आम्ही जातो कारण तुमचा इंटरव्ह्यू आहे. त्यांनी म्हटलं तुम्ही बसा, तुम्ही बसा, आम्ही इंटरव्ह्यू घेऊ म्हणलं. आता नवीन प्रोफेसर तिथे इंटरव्ह्यू साठी आले आणि त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि त्याला म्हणले की तुम्हाला सॅलरी किती तुम्ही एक्सपेक्ट करता, त्याने काहीतरी सांगितलं. आणि तेव्हा हे म्हणाले की सॅलरी एवढी नाही मिळणार. ही सॅलरी ऐकून आम्हाला दस्त झाला एकदम, बापरे एवढे कमी सॅलरीवर. हे म्हटलं मजूर गडी याच्यापेक्षा जास्त कमवतात. दर महिन्याला जेमतेम 15 ते 20 हजार रुपये आम्ही देऊ म्हणा प्रोफेसरला. एवढा बिचारा तो मेहनत करतो, एवढा डबल ग्रॅज्युएट होतो. हो म्हटलं, कारण क्लॉकवर म्हणजे एवढी सॅलरी आहे ह्याला, क्लॉकवर म्हणतात. आणि जे म्हणजे रेग्युलर आहे प्रोफेसर, त्यांना म्हणले पगार भरपूर आहे, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख. त्या किरणमुळे ना भरपूर पगार आहे. आणि नवीन कोणी गेला, काम तेवढंच करावं लागेल, कष्ट तेवढेच आहे. कष्ट काही कमी आहे का? नवीन उलट जास्त आहे कष्ट. हे रेग्युलर प्रोफेसर लोक त्या नवीन लोकांना आणखी आपलंही काम देतात. आमचं पण काम करा थोडस, ते काम करा, हे काम करा, पगार कमी घ्या. आणि हे प्रोफेसर काम कमी करून पगार जास्त घेतात. असं का म्हणाल? दैसेची इथे आहे. इथे म्हणाले काम एकदम कमी, बाकीच्या मार्गामध्ये म्हणले योग मार्गामध्ये कष्ट खूप जास्त, पैसे मिळणार नाही. क्लॉक अवरवर पैसे, क्लॉक अवरवर जसे पैसे त्या मिळतात त्याच्याप्रमाणे लाभ एकदम कमी मिळतील. लाभ तुम्हाला एकदम कमी मिळतील योग मार्गात. आणि ज्ञान मार्गात जाल तिथे सुद्धा तुम्हाला काम भरपूर, पैसे क्लॉक अवरवर किंवा मिळणार पण नाही. पण म्हणाले ते सांगतात आणि काम जबरदस्त, पैसा कमी. तसं म्हणले इतर मार्गात, योग मार्गात, ज्ञान मार्गात हे म्हणाले काम खूप आहे, कष्ट खूप आहे. आणि त्याच्या मानाने काय मिळणार जे आहे ते एकदमच कमी आहे. परंतु या मार्गात असं नाही, म्हटलं या नाम मार्गात असं नाहीये.
सर्व मार्गा वरिष्ठ हा सर्व मार्गात वरिष्ठ आहे म्हणाल, सर्व मार्गात श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यामुळे इथे लाभच लाभ आहे, भरपूर लाभ आहे म्हणाल, भरपूर बेनिफिट्स आहेत. काय काम कमी आहे, नुसतं जप करत बसायचं, सद्गुरूंचं प्रवचन ऐकायचं, बाकी आपलं काम केलं चालतं. बाकी तुम्ही आपलं काम सगळं व्यवहाराचं करा, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे करा. तेव्हा याच्यामध्ये कष्ट एकदम कमी आहे आणि लाभ भरपूर लाभ आहे. जसं रेग्युलर प्रोफेसरला पगार खूप जास्त आहे, लाभ जास्त आहे आणि काम कमी आहे, तसं इथे तैसे येतेची आहे. तसं म्हणले हा नाम मार्ग आहे. काय सर्व मार्गात वरिष्ठ, सर्व मार्गात वरिष्ठ आहे. पण आणि म्हणून सांगतात की अरे हे कोणाला कळलं नाही म्हणाल, या सृष्टीचं रहस्य ते या नामाने सहज प्राप्त होत. जो श्रीहरी एवढा कठीण सांगितला कोणालाच भेटत नाही म्हणा, ना योग्यांना भेटत, न ज्ञानांना भेटत, न कर्मयोग कर्म करणाऱ्यांना भेटत. तो म्हणाल्या भक्तांना नाही, या नाम मार्गाने सहज प्राप्त होतो, सहज येऊन प्राप्त होतो, अशी या मार्गाची थोरवी आहे. आणि म्हणून ते सांगतात 7, 5, 3 दशकांचा मेळा, 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्व कळा दावी हरी. बस हरीने दाखवलं, म्हणले मी एक आहे आणि एक तिची चैतन्य चेतना आहे. बरं भान आहे, दोघांचा आमचा खेळ आहे बस, तिसरी गोष्ट काही नाही आहे. 7, 5, 3 दशकांचा मेळा वगैरे काही नाही, एक श्रीहरीच आहे म्हणा. आणि शेवटी सद्गुरू सांगतात तो मीच आहे, आणि मीच आहे असं म्हणता म्हणता एक दिवस त्यांना सांगतात अरे थांब कुठे चालला, तो श्रीहरी मीच आहे असं म्हणतात, तर तूच आहे असं सांगतात. अरे तो श्रीहरी मी सांगत होतो ना मीच आहे मीच आहे, आणि तुम्ही म्हणत होता सद्गुरू श्रीहरी, तो तू आहे आता असं त्याला सांगतात. एवढा वरिष्ठ हा मार्ग आहे. तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तिथ काही कष्ट न लगती, काही कष्ट लागत नाही. जपणे उलट प्राणाचा, तेथेही नामाचा निर्धार से, ज्ञानदेवा जिणे नामे बिन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी गेला, रामकृष्णी पंथ क्रमी गेला. श्री गुरुदेव दत्त.